थोडंफार पेट्रोलचे दर वाढल्यानंतर निषेध करत होते, आज ते लपून बसलेले दिसत आहेत. त्यावेळेस ते राजकारण करत होते, त्याचं समर्थन करत असताना दिसत आहेत. शेवटी या जनतेला दिलासा देण्याकरता म्हणून आम्ही आज सायकलवर इथपर्यंत मोर्चा काढला. माननीय काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ बरोबर होते, माननीय आमचे काँग्रेसचे मुंबई काँग्रेसचे भाई जगतापजी बरोबर होते आणि सर्व आमचे आमदार मंत्री एकत्र पद्धतीनं हा मोर्चा करून आम्ही निषेध केलेला आहे. नाही, सगळ्यांच्या भावना आमच्या बरोबर आहे. आम्ही काँग्रेस म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. बोला बोला, मी तिकडे जातो. पूर्ण देशामध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीमध्ये लोकांमध्ये असंतोष आहे आणि केंद्र सरकार, मोदी सरकार, भाजप सरकार याला बेशरमीची हद पार करत आहे. सामान्याच्या तोंडातला घास हिसकण्याचं पाप करत आहे आणि त्याचा विरोध काँग्रेस पूर्ण देशभर करत आहे, जनता करत आहे. पण मोदी सरकार रोज डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ करत आहे. केंद्रातले पेट्रोलियम मंत्री तर पुन्हा त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करतात आहे की थंडीमुळे आम्ही डिझेल पेट्रोलचे भाव वाढवलेत. जे वारंवार विरोधकाकडून जो आक्षेप केला जातो की राज्याने टॅक्स कमी करावेत, मी तुम्हाला मुद्दामून तुमच्या माध्यमातून देशाच्या, राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो की 18 रुपये रोड विकासाच्या नावाने केंद्र सरकार सेस घेते, 4 रुपये शेतकऱ्यांच्या नावाने शेत जमा करते, 22 रुपये या पद्धतीनं केंद्र सरकार दर लिटरवर डिझेल, पेट्रोलवर घेत आहे. आणि त्याच्याही पलीकडे जे रोड होतात त्या रोडला टोल लावण्याचं पाप केलं जाते. केंद्राने आताच एक गोष्ट जाहीर केली की 3 लाख कोटीचे रस्ते विकणार आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जनतेच्या पैसे त्याच्या खिशातून दिवसाढवळा काढायचे, लुटारू सरकारप्रमाणे मोदी सरकार वागते आहे. आणि त्याच्या विरोधात आज आम्ही काँग्रेसच्या मंत्र्यांनी, काँग्रेसच्या आमदारांनी प्रतिकात्मक सायकलच्या माध्यमातून आम्ही विधान भवनात आलेलो आहोत. आपको पता है कि देश में डीजल, पेट्रोल और गैस की जो वृद्धि बड़े पैमाने में होते जा रही है, उसका विरोध पूरे देश की जनता कर रही है, कांग्रेस कर रही है. अंतर्राष्ट्रीय बाजार में तेल के दाम कम होने के बाद भी रोज दिन पे दिन उसके भाव बढ़ाने का काम मोदी सरकार जानबूझकर कर रही है. और आपने देखा होगा कि आम लोगों का जीना, उसके मुंह का निवाला भी छीनने का काम मोदी सरकार कर रही है. उसका विरोध करते समय में भी आज मोदी सरकार को उसकी चेतना आने के लिए एक प्रतीकात्मक हमने आंदोलन, आज साइकिल से हमारे कांग्रेस के मंत्री और हमारे सभी विधायक आज विधान भवन आए हैं. आपको विरोधों की तरफ से जो कांग्रेस के ऊपर जो आरोप होता है, हम जनता को बताना चाहेंगे, ये 18 रुपये रोड विकास के लिए केंद्र सरकार पर लीटर पे ले रही है और 4 रुपया किसान के नाम से शेष ले रही है. ऐसे 22 रुपया जनता से सीधे से लूटने का काम लुटारू सरकार, मोदी सरकार कर रही है. आपको याद होगा कि 18 रुपया रोड विकास के लेने के बाद भी रोडों को टोल लगाया जाता है. और अब केंद्र सरकार ने और एक नया फरमान छोड़ा है कि जितने भी रोड का विकास हुआ वो विदेशी कंपनियों को 3 लाख करोड़ रुपए के रोड बेचने का काम करने वाली है. एक डीजल, पेट्रोल के और गैस के नाम से पैसे छीन रहे और दूसरा रोड से चलने के लिए भी पैसे छीनने का पाप मोदी सरकार कर रही है. उसका विरोध हम कर रहे हैं. वो डीजल, पेट्रोल और गैस की जो वृद्धि हो रही है, मोदी सरकार जो कर रही है, उसका समर्थन कर रही है. वो समर्थन कर रही है. गरीब विरोधी, वो इनका जनता से कोई लेना देना नहीं. गरीब विरोधी देखो, जब हम लोग डीजल, पेट्रोल और गैस की इस दरवाढ़ के लिए विरोध कर रहे हैं तो बीजेपी ने विरोध करने का, हमारा विरोध करने का कोई कारण नहीं था. इसका मतलब है हमारा विरोध अगर वो बीजेपी कर रही है, इसका मतलब है कि उस जो दरबार हो रही है उसका समर्थन वो कर रहे हैं. आज या इश्यूसाठी आम्ही आलेलो, त्याच्यावर आम्ही नंतर बोलू.
आम्ही जे विश्लेषण मांडलंय, केंद्राने पहिले श्वेतपत्रिका, बीजेपीला आमचं आव्हान आहे की केंद्राच्या श्वेतपत्रिका त्यांनी जाहीर करावी डिझेल पेट्रोल आणि गॅस दरवाढीची, आणि नंतर त्यांनी बोलावं. आणि देवेंद्र फसवणीच्या 5 वर्ष काळात किती वाढले ते चल चल नाही आहे. ते पुतळ्याकडे चाललेत साहेब अभिवादन करायला. चला तर आपण पाहतोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे केंद्र सरकार सामान्यांची थट्टा करतंय, केंद्र सरकारकडून सामान्यांची दिशाभूल होते, त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात, गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे. आणि काँग्रेसनं सायकलवरून काँग्रेसचे आमदार खरं तर विधिमंडळात पोहोचलेले आहेत आणि विधिमंडळात काँग्रेस आणि भाजपा आमने सामने आले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं हे सायकल आंदोलन केलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि केंद्र सरकार हे सामान्यांची थट्टा करतंय, केंद्र सरकारकडून जनसामान्यांची दिशाभूल करण्यात येते असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. सरकारवर टीका करण्यात आलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आणि त्यामुळे राज्यातील इंधन आणि गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस एकंदरीत आक्रमक झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली आहे. काँग्रेसचे सर्व नेते आमदार सायकलने विधान भवनात पोहोचलेले आहेत आणि विधिमंडळात खरं तर काँग्रेस आणि भाजपा आमने सामने देखील आलेली आहे. काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.